नमस्कार. धार्मिक चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पारायण म्हणजे काय, हे कसे करावे, प्रारंभ कसा करावा, पाळावयाचे नियम, उत्तर पूजा कशी करावी याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. पारायण म्हणजे काय, हे कसे करावे. धार्मिक किंवा प्रचातिक ग्रंथ ठराविक मुदतीत विशिष्ट पद्धतीने श्रद्धायुक्त अंतःकरणाने वाचणे, कोणत्याही ठराविक गोष्टीच्या प्राप्तीची कामना न ठेवता केवळ निष्काम भावनेने केलेले पारायण म्हणजे निष्काम पारायण होय. हे पारायण श्रेष्ठ आहे. त्यामुळे खऱ्या साधकांनी निष्काम पारायण करून गुरुकृपा संपादन करावी. काही सांसारिक कामनापूर्तीसाठी जे पारायण केले जाते ते सकाम पारायण होय. देवाच्या प्रतिमेसमोर विशिष्ट हेतू ठेवून असा संकल्प करणे, कार्य तडीत जाण्यास मी अमुक एवढी पारायणे करेन असे देवाला सांगणे, हे सकाम पारायण. अशा पारायणाने सुद्धा भाविकांची कार्य सिद्धीस जातात. देवाच्या सद्गुरूंच्या दैवी अगाध शक्तीचे पाठबळ लागते व त्यांची कृपा होते. आरंभ कसा करावा. जो ग्रंथकर्ता आहे त्याने कोणत्याही शुभ दिवशी शुभ नक्षत्रावर पारायणास आरंभ करावा. 27 नक्षत्रांपैकी अश्विनी, रोहिणी, मृग, पुष्य, उत्तरा, हस्त, चित्रा, अनुराधा व रेवती ही नक्षत्रे शुभ आहेत. गुरुवार, शुक्रवार आपल्या इष्टदेवतेचा वार. हे दिवस पारायणारंभ करण्यास शुभ आणि चांगले आहेत. विशेष करून गुरुकृपेस पात्र ठरण्यासाठी गुरुपुष्पामृत योगावर आरंभ केल्यास अतिशुभ आहे. पारायण करताना त्या भक्ताने आपल्या घरातील देवघराची खोली पाण्याने स्वच्छ पुसून करून घ्यावी. रांगोळी काढून त्यावर चौरंग किंवा पाट मांडावा. त्यावर वस्त्र घालून वाचावयाची पोथी व सद्गुरूंचा फोटो असल्यास तो मांडावा. चौरंगावर उजव्या बाजूस पाण्याने भरलेला कलश धान्यराशीवर ठेवावा. देवापुढे विड्याचे पान, सुपारी व दक्षिणा ठेवावी. नंतर भक्तिपूर्वक अंतःकरणातून प्रार्थना करून त्या देवास आवाहन करावे. अशा प्रकारे मांडलेल्या विड्यांचे हळद, कुंकू, अक्षता, फुले वाहून पूजन करावे. नंतर मांडलेले ते विडे नसून आमंत्रित दैवते आहेत या भावनेतून त्यांची पूजा रोज करून उपदीपाने ओवाळणी करावी. समयी किंवा निरांजन प्रज्वलित करावा. पारायणारंभापासून तो समाप्तीपर्यंत दीपज्योत तेवत ठेवावी. कलशपूजन, दीपपूजन करावे. सोबतच आसन, शंख व घंटा यांची पूजा करावी. गणेश, कुलदेवता यांना वंदन करावे. घरातील वडीलधाऱ्या मंडळीस साष्टांग नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. श्री आपले आत्मकल्याण तसेच सकलांचे मंगल चिंतून पारायणाचा संकल्प करावा. तळहातावर पाणी घेऊन देवाच्या चरणी आपली जी इच्छा असेल ती सांगावी. आपण ज्या कामासाठी पारायणास बसणार आहोत ते कारण, आपण एकूण किती पारायणे करणार आहोत हे भक्तिपूर्वक अंतःकरणातून सांगून व त्यावेळी पाळणार असल्याचे नियम सांगावेत. नंतर नारळ चौरंगावरील कलशावर ठेवावा. 108 वेळा इष्टदेवतेचा अथवा कुलदेवतेच्या मंत्राचा जप करावा. दूध, खडीसाखर किंवा फळांचा नैवेद्य दाखवून त्यांना नमस्कार करावा. आसनावर बसून वाचन करावे. जे नियम पहिल्या दिवशी पासून पाळणार तेच नियम समाप्तीपर्यंत पाळावे. पोथी वाचण्यापूर्वी आंघोळ करून सोवळे किंवा धूतवस्त्र नेसावे. सकाळच्या वाचनाला सूर्यदेवतेची साक्ष असते तर संध्याकाळी चंद्राची साक्ष असते, म्हणून कोणत्याही वेळी समाप्ती केली तरी चालेल. मात्र एकच वेळी पारायण केल्यास ज्यावेळी सुरुवात केली असेल त्याच दैवताच्या साक्षीने समाप्ती करावी. म्हणजे पोथी सकाळी सुरू केली असल्यास समाप्ती सकाळी करावी किंवा सायंकाळी सुरू केली असल्यास सायंकाळी समाप्ती करावी. साध्या नेहमीच्या पारायणात नियम जास्त कडक नसले तरी पोथी वाचनाच्या काळात मांसाहार करू नये. शुचिर्भूतता पाळावी. सोवळे पाळावे.
संपूर्ण दिवस देवतेचे स्मरण करावे. पारायण काळात मौन पाळल्यास अतिउत्तम. पारायणाची जागा स्वच्छ, शुद्ध, मन प्रसन्न करणारी व शांत असावी. ग्रंथ जमिनीवर ठेवू नये. चौरंगावर किंवा पाठावर नवे कोरे रेशमी वस्त्र पसरून त्यावर ठेवावा. पारायण काळात ग्रंथ ठरलेल्या जागेवरून हलवू नये. ग्रंथ वस्त्रात बांधून ठेवू नये. समाप्तीच्या दिवशीही तो उघडाच ठेवावा. पारायणासाठी पूर्व दिशेस मुख करून बसावे. धृतवस्त्र परिधान करावे. काळे वस्त्र नेसू नये. भक्षण व अपेय पान वर्ज्य करावे. कायिक, वाचिक आणि मानसिक शुद्धी राखावी. पारायण करताना जमिनीवर चटई किंवा पांढरे घोगडे अंतरून झोपावे. आचरण शुद्ध व निर्मळ ठेवावे. आहारावर नियंत्रण करावे. साधकांनी बाहेरचे अन्न ग्रहण करू नये. अशा तऱ्हेने पारायण करणाऱ्या साधकांना साधनेतले दिव्य अनुभव निश्चितच येतील. गुरुकृपा होईल. रोज सायंकाळी कृती वाचन झाल्यावर धूप आरती करावी. पारायण पूर्ण वाचून झाल्यावर कृतीची गंध अक्षता वाहून पूजा करावी. महाप्रसादाचा नैवेद्य दाखवावा. नैवेद्यात आपल्या सद्गुरूंना पारायण केलेल्या देवतेला आवडणारे पदार्थ करावे. आधी कुलदेवतेला नैवेद्य दाखवावा. इष्टदेवतांना नैवेद्य दाखवून झाल्यावर आणखी एक नैवेद्याचे ताट गायीसाठी काढावे. गणपती, दत्तात्रयांची, शंकरांची व सद्गुरूंची आरती करावी. आरती झाल्यावर नंतर साष्टांग नमस्कार करून पारायण काळामध्ये झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागावी व अशीच तुमची माझ्यावर सदैव कृपादृष्टी असावी अशी प्रार्थना करावी व साष्टांग नमस्कार करावा. पारायण काळात पाळावयाचे नियम. दिवसातून एक वेळे उपवास करावा. त्यावेळेस उपवासाचे पदार्थ खावे व दुसऱ्या वेळेस वरण, भात, पोळी, भाजीचा नैवेद्य दाखवून मगच ग्रहण करावा. पारायण काळात बाहेरील पदार्थ खाऊ नये. ब्रह्मचर्य व्रताचे पालन करावे. पारायण करताना गादीवर झोपू नये. पारायणाचे जागी जमिनीवर चटई किंवा पांढरे घोगडे अंतरून झोपावे. आचरण शुद्ध व निर्मळ ठेवावे. आहारावर नियंत्रण असावे. साधकांनी बाहेरचे अन्न ग्रहण करू नये. अशा तऱ्हेने पारायण करणाऱ्या साधकांना साधनेतले दिव्य अनुभव निश्चित येतील. गुरुकृपा होईल. पारायण काळात सोयरसूतक झाल्यास पारायण तेथेच थांबवून दुसऱ्या व्यक्तीकडून त्याचे विसर्जन करावे. कृतीचे पारायण मनात कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता करावे. हे पारायण स्त्रियांनी सुद्धा करायला हरकत नाही. पारायणाची रोजची वेळ एकच असावी. पारायण पूर्ण झाल्यावर प्रथम अध्यायाच्या 5 किंवा 11 ओळी पुन्हा वाचाव्यात आणि मगच समाप्ती करावी. तर पूजा कशी करावी? अक्षता आपल्या हृदयापाशी धरून आवाहन केलेल्या देवतांना निरोप द्यावा. तर पूजा करतेवेळी भक्तिपूर्वक अंतःकरणातून प्रथम देवतांचे बोलवल्याप्रमाणे आल्याबद्दल आभार मानावे व आपण जनकल्याणासाठी आपल्या स्थानावर गमन करावे अशी प्रार्थना करावी. अक्षता त्या उड्यावर व कलशावर पुनरागमनायच असे म्हणून पाहाव्यात व त्या कलशातील पाणी आपल्या घरात शिंपडावे व उरलेले पाणी तुळशीत सोडावे. नंतर हे निर्माल्य वाहत्या पाण्यात विसर्जन करावे व संकल्पाचा नारळ त्वरित फोडून तो प्रसाद कुटुंबातील सर्वांना ग्रहण करावा. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थाय नमः.